आता आम्ही एका झाडाच्या आतमध्ये उभे आहोत. हे इतकं मोठं झाड आहे की जवळपास 3 एकरामध्ये पसरलेलं आहे. झाडाच्या आत म्हणजे खरंच झाडाच्या आत. आम्ही आमची गाडी सुद्धा गाडी सुद्धा झाडाच्या आत लावली. आपण जनरली झाडाच्या खाली लावतो. पार्क करतो. अजून आत जाऊ आपण, काय काय बघूया. चला. चला. जनरल झाडांचे बुंधे जेवढे असतात ना तेवढ्या याच्या पारंब्या आहेत. म्हणजे झाडाची खोडं जेवढी असतात तेवढ्या याच्या पारंब्या आतमध्ये जाऊन पुन्हा परत झाड उगवलेलं. आता एखाद्याला वाटेल की तो बुंदा आहे, पण तो बुंदा तो बुंदा नाही. मेन बुंदा तर अजून दाखवायचा आहे तुम्हाला. हा मेन बुंदा आहे झाडाचा. हा इतका मोठा आहे आणि इतका उंच पण आहे. जर तुम्ही वरून जर खाली बघाल तर इतकं वर पण गेलेलं आहे झाड. आणि इतका मोठा हा बुंदा आहे की जवळजवळ 50 पेक्षा जास्त लोकांनी कडं केलं तरच कदाचित त्याला मिठी मारू शकतील. एवढा मोठा आहे. हे बघ ना, आता हीच खरं तर पारंबी आहे झाडाची, पण ती खाली येऊन तिचं झाडात रूपांतर झालं. खोड झालंय. खोड झालंय पूर्णपणे. मुळं सगळी जमिनीत गेली. पूर्ण एक संपूर्ण ओढा झाडाच्या मधोमध भागातून ओढा गेला. ओढा पावसाळ्यात काय सुंदर दिसत असेल. पावसाळ्यात तर फार सुंदर दिसतं. आणि हा अर्धा भाग इकडे आहे आणि अर्धा भाग तिकडे आहे. हा मध्ये जातोय तो ओढा आहे. त्या ओढा क्रॉस करून जाऊन आपण बघूया काय काय अजून तिकडे. वृक्ष फोफावणे, आडवा तिडवा पाहिजे तसं. आता हे खोड बघ, ज्या खोडावर मी आता बसलोय ना ते तिकडनं जमिनीतनं उगवून इथे येऊन परत जमिनीत गेलंय. तिकडे परत वर गेलंय पुढं. हे बघ ना, त्या साईडनी सुरू होऊन हा सुरू होऊन आता इथे या पारंब्या उगलाय. आणि तिथे संपतोय का नाही माहित नाही. तो वाढतोय अजूनही पुढं. म्हणजे तो आता जाऊ शकतो तिकडे शेताबितात. आणि इतकी डेरेदार सावली आहे, सुंदर सावली आहे. थोडासा एक पाऊस झाला ना की अजून बहरत असेल. पण हे आहे कुठे नक्की? आहे कुठे हे विचारतीलच लोक. तर अहिल्यानगर मधला संगमनेर जे आहे तर टेमगिरी नावाचं गाव आहे. ते शहागड पण आहे, शहाजी महाराजांचा किल्ला. तर त्या शहागडाच्या पायथ्याशी हा 3-3.5 एकरात पसरलेला महाकाय वटवृक्ष आहे वडाचा. तुम्हाला यायचं असेल तर म्हणून सांगून ठेवतोय पत्ता. बाय बाय. बाय बाय.